are going to learn the new chapter, that is a question tag. It is very important chapter, and generally up to 10th standard we learn very few rules, and we are going to learn all the rules, near about all the rules. Then we have to make 4 to 5 videos to complete this chapter, because it is not so easy. We think it is very easy and we can complete in a single video or 2 videos, but it is not possible, because we are going to maintain the high level, somewhat competitive exams level. So let us start. What is a question tag? Let us say what is a question tag. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय, याला म्हणतात एक छोटासा प्रश्न जो असते याला प्रश्न पृच्छ. एक छोटा प्रश्न आहे, एखादं विधान जेव्हा आपण करतो आणि त्याला कन्फर्मेशन म्हणून पुन्हा एक छोटासा प्रश्न विचारतो. आपणच एखादा प्रश्न विचारतो, आपणच एखादं साधं वाक्य म्हणतो, जसं आपण म्हणतो तो चित्रपट खूप छान आहे, हे झालं विधान, आणि लगे आपणच त्याला कन्फर्मेशनसाठी काय करतो, नाही का, म्हणजेच तो चित्रपट खूप सुंदर आहे, छान आहे, आपणच म्हणलेला आहे, आणि समोरच्या व्यक्तीला पुन्हा प्रश्न म्हणतो, म्हणजे मी जे काही म्हणतो त्या विधानाशी समोरचा व्यक्ती सहमत आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण म्हणतो नाही का. मग अशा प्रकारचा एखादा छोटासा प्रश्न विचारणे, आपणच एखादं वाक्य बोलणे आणि बोललेल्या वाक्याला, बोललेल्या विधानाला एखाद्याची सहमती मिळावी, त्याला पुष्टी मिळावी म्हणून आपण एक छोटासा प्रश्न विचारतो, त्यालाच म्हणतात क्वेश्चन टॅग. देन व्हॉट इज इट कॉल्ड इन इंग्लिश. मग इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, अ क्वेश्चन फ्रेज ॲडेड टू अ स्टेटमेंट ऑर अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड अ क्वेश्चन टॅग. व्हॉट इज क्वेश्चन टॅग? A question phrase added to a statement or an imperative sentence is called a question tag. Is called a question tag. What is question tag? A question phrase added to a statement or an imperative sentence is called a question tag. Question tag means that is a question phrase. एक छोटासा फ्रेज आहे, फ्रेज स्वरूपामध्ये. फ्रेज म्हणजे माहित आहे तुम्हाला, a group of words which has a sense but not complete sense is called a phrase. आता फ्रेज कशाला म्हणायचं, एक शब्दांचा समूह आहे, एकापेक्षा जास्त शब्द आहेत, 2, 3, 4 वगैरे शब्द आहेत, आणि असा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे परंतु पूर्ण अर्थ मात्र नक्कीच नाही, तेव्हा त्याला आपण म्हणतो फ्रेज. आणि या फ्रेजमध्ये क्वेश्चन फ्रेज आहे, आणि असा जेव्हा क्वेश्चन फ्रेज एखाद्या स्टेटमेंटला, स्टेटमेंट म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, एखादं विधानार्थी वाक्य आहे आणि त्या विधानार्थी वाक्याला विचारतो, किंवा ऑर अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड अ क्वेश्चन टॅग. म्हणजे आपण एक तर विधानार्थी वाक्य घेतो, नाहीतर इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य घेतो. क्वेश्चन टॅग जोडताना दिलेलं वाक्य एक तर स्टेटमेंट असलं पाहिजे, ॲसर्टिव्ह असलं पाहिजे, किंवा ते वाक्य इम्पेरेटिव्ह असलं पाहिजे. ह्या दोनपैकी एका प्रकारचं वाक्य असेल तर त्याला आपण क्वेश्चन टॅग जोडतो, कारण प्रश्नार्थक वाक्याला प्रश्न जोडता येत नाही. वाक्याचे प्रकार 4 आहेत. वाक्याचे 4 प्रकार कोणते आहे? आपला पहिला प्रकार आहे स्टेटमेंट्स ऑर ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस. विधानार्थी वाक्य म्हणतो त्याला, आणि त्या विधानार्थी वाक्याला आपल्याला क्वेश्चन टॅग जोडता येते. दुसरा प्रकार आहे क्वेश्चन्स ऑर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. प्रश्नार्थी वाक्याला तर प्रश्नार्थक वाक्य असणाऱ्या ना तर आपल्याला जोडताच येत नाही. त्याच्यानंतर कमांड्स ऑर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्याचा. ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, सल्ला, उपदेश किंवा काहीतरी करण्याची सूचना केलेली असते त्याला म्हणतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थी वाक्य. आणि शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेशन्स किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, आणि त्यालाही क्वेश्चन टॅग जोडल्या जात नाही. कारण कसं आहे, सडन फिलिंग्ज आहेत, आणि अशा वेळेला आपण अचानक जे भावना आहेत, स्पॉन्टेनियस फिलिंग्ज ऑफ द हार्ट जे आहे ते आपण ज्या व्यक्त करतो, आणि त्याला पुन्हा प्रश्न विचारला जात नाही. आपण म्हणलं अरे बाप रे, आणि म्हणलं नाही का, हा काय प्रश्न होईल.
म्हणजे आपण जे काही उद्गार केलं म्हणजे हे उद्गारार्थी आहे की नाही असं आपण म्हणू शकत नाही. सो देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बट ओनली 2 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वी यूज वाईल ॲडिंग द क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग जोडताना 2च प्रकारचा उपयोग होतो. त्यामधील पहिला प्रकार आहे स्टेटमेंट आणि दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह. तर याच्यात भरपूर नियम आहेत. आता काही उदाहरणं पाहूया. फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये पाहूया, ही इज अ टॉल बॉय. दिलेल्या वाक्यामध्ये पहा, ही इज अ टॉल बॉय, तो एक उंच मुलगा आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचं वाक्य दिले जाते आणि सूचना असते ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड अ क्वेश्चन टॅग अशी सूचना असते. ही इज अ टॉल बॉय असं वाक्य आहे आणि जेव्हा आपण परीक्षेमध्ये लिहितो तेव्हा त्याला आपण लिहिताना असं लिहायचं, वाक्य सुरुवातीला जशास तसं लिहायचं, ही इज अ टॉल बॉय. जशास तसं वाक्य लिहिल्यानंतर ह्या वाक्यानंतर द्यायचा एक छोटासा कॉमा द्यायचा आणि वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब काय आहे त्याचा विचार करायचा. इज आहे आणि इज प्लस नॉट याचं शॉर्ट फॉर्म वापरायचं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ ऑक्झिलरी व्हर्ब. जे हेल्पिंग व्हर्ब आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्यायचं, शॉर्ट फॉर्म घ्यायचं. ही इज अ टॉल बॉय, इज प्लस नॉट दॅट इज इजंट ही. ही इज अ टॉल बॉय, इजंट ही, तो एक उंच मुलगा आहे, नाही का? म्हणजे इजंट ही हा जो भाग आहे याला म्हणतात क्वेश्चन टॅग. दिलेलं वाक्य परीक्षेमध्ये असं असणार, त्याला सूचना ॲड अ क्वेश्चन टॅग किंवा कधी कधी ॲड अ टेल टॅग सुद्धा म्हणतात. TAIL, टेल म्हणजे सेफ्टी. दिलेल्या विधानाला जोडलेली एक छोटीशी सेफ्टी आहे. म्हणून ही इज अ टॉल बॉय, इजंट ही. दुसरं वाक्य पहा, they are very busy. they are very busy. ते खूप मग्न आहेत. आता पुन्हा या वाक्याला डबल लिहिण्यापेक्षा मी यालाच क्वेश्चन टॅग डायरेक्टली जोडतो. दे आर व्हेरी बिझी या फुल स्टॉपला मध्ये कॉमा करून टाकतो आणि सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे आर. आर प्लस नॉट म्हणजेच ARENT, आरंट. आणि कर्ता वाक्याचा जो आहे, वाक्याचा कर्ता दे शेवटी घ्यायचा. दे आर व्हेरी बिझी, आरंट दे म्हणजे आरंट दे याला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. आरंट दे या भागाला म्हणायचं क्वेश्चन टॅग. तिसरं उदाहरण पहा, वी लाईक फ्रूट्स. वी लाईक फ्रूट्स. आता दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही, अशा वेळेला काय करायचं, याला कॉमा द्यायचं. साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आणि आपल्याला माहित आहे वाईल मेकिंग निगेटिव्ह ऑर क्वेश्चन ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स वी यूज हेल्पिंग व्हर्ब डू ऑर डज. अँड व्हेन द सब्जेक्ट इज आय वी यूज दे आर प्लुरल वी यूज डू. अँड व्हेन द सब्जेक्ट इज ही सी इट ऑर सिंगुलर नंबर थर्ड पर्सन वी यूज डज. हिअर इज वी. वी मीन्स वी यूज हिअर डू. वी लाईक फ्रूट्स अँड डू प्लस नॉट मीन्स डोंट. Don't we and question tag. In this way, but before learning this, we should learn which are the contracted forms. We should know all the contracted forms, how many helping verbs are there and how they are used in the contracted forms. We have to study all those forms. आपल्याला त्याची स्टडी आधी करणं आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला तुम्हाला मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सची आता यादी देतो. राईट. तर आपण पाहूया आता व्हॉट इज द शॉर्ट फॉर्म, हाऊ द शॉर्ट फॉर्म्स आर यूज्ड. लेट अस सी नाव. एम प्लस नॉट आरंट. पहा, एम आणि नॉट याला आयमंट होत नाही तर आरंट होते, पण काही ठिकाणी AINT अँट असेही वापरतात, परंतु आरंट याचा वापर आपण जास्तीत जास्त पाहतो. एव्हरीवेअर आरंट इज युज्ड. जिथे जिथे एम प्लस नॉट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरंट वापरतात. जसं एखाद्याने म्हणलं आय एम अ टीचर, आरंट आय, दिस इज द राईट क्वेश्चन टॅग.
I am a doctor, aren't I? This is right. And is plus not, isn't. Are plus not, also aren't. Am plus not, aren't. Are plus not, aren't. Was plus not, wasn't. Were plus not, WARENT, weren't. It is pronounced WARE, were. याचा उच्चार WARE, were असा करावा. And have plus not, haven't. Has plus not, hasn't. Had plus not, hadn't. Do plus not, don't. Does plus not, doesn't. Did plus not, didn't. Shall plus not, shan't. You should not say shalln't. नाहीतर shalln't म्हणाल गोंधळ होईल. Will plus not, won't. Not, willn't. Should plus not, shouldn't. Would plus not, wouldn't. Can plus not, can't. And could plus not, couldn't. आता याच्यानंतर आणखी काही आहेत. टोटलिंग देर आर 24 ऑक्झिलरी वर्ब्स. एकूण 24 आहेत. आता राहिलेले आपण लगेच घेऊया. टेक अ स्क्रीनशॉट. लगेच याचे स्क्रीनशॉट घ्या. मी बाजूला होतो. Let us see the contracted forms. May plus not, mayn't. Might plus not, mightn't. Must plus not, mustn't. लिहायचं mustn't आणि म्हणायचं mustn't. Don't say mustn't, say mustn't. Need plus not, needn't. Used plus not, usedn't. Ought plus not, oughtn't. This is used in the question tag. क्वेश्चन टॅग ॲड करताना या सर्व कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सचा उपयोग केला जातो. वी शुड हॅव बाय हार्ट ऑल द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. राईट डाऊन दिस. जस्ट वी हॅव सीन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ निगेशन, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स. Then how to use? We have to say there are 25 rules and they are the major rules only. There are more than 25 also, but 25 if we know, we can easily pass the MPSC exam also. And so let us see the first rule. त्याच्यातील पहिला नियम आपल्याला पाहायचा आहे की पहिल्या नियमानुसार क्वेश्चन टॅग कसा जोडला जातो. The first rule is that positive statements have negative question tags and negative statements have positive question tags. Rule number 1. Positive statements have negative question tags and negative statements have positive question tags. This is the rule. What is the rule? Positive statements have negative question tags. If the statement is positive, question tag is negative, and negative statements have positive question tags, and negative statements have positive question tags. दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, ॲफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो, आणि दिलेलं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा ॲफर्मेटिव्ह असतो. लेट अस सी फॉर एक्झाम्पल, ही वर्क्स हार्ड. ॲड अ क्वेश्चन टॅग. दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नथिंग, नेव्हर, नन असे नकारदर्शक शब्द नसल्यामुळे हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. ही वर्क्स हार्ड. तो कठीण परिश्रम करतो, खूप मेहनत करतो, आणि याला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. आणि क्वेश्चन टॅग आता पुन्हा एकदा लिहिण्याऐवजी याला जोडून टाकतो. ही वर्क्स हार्ड. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आहे, सब्जेक्ट ही आहे, म्हणून आपल्याला हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागते डज. ही वर्क्स हार्ड, DOESNT, डझंट ही, आणि क्वेश्चन टॅग. सेकंड एक्झाम्पल,
We are swimming. We are swimming in the well. We are swimming in the well. Helping verb is are. Are plus not means aren't. We are swimming in the well. Aren't we? This is a question tag. And again one. I am asking you a question. I am asking you a question. Am plus not means aren't. Positive statements have negative question tags. All the three sentences are positive because there is not, no, not, nothing, never, none, nobody, no one. Such negative words are not used in the sentence. So these all the sentences are affirmative or positive, and so we have added the negative question tag. हे दिलेले वाक्य affirmative आहेत, positive आहेत. निगेटिव्ह ला पॉझिटिव्ह. She is not a dancer. She is not a dancer. Is आणि not आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, आणि आता not आपल्याला शार्ट करायचं नाही, is ला डायरेक्टली घ्यायचं आहे. Is she. She is not a dancer. Is she? Raghav does not get up early. Raghav does not get up early. इथे does plus not आहे. Does he? This is a question tag. Raghav does not get up early. Does he? पुन्हा याच्यामध्ये नेम आहेत. आता पुढील नेम, कारण इथं डज कुठं वापरावं, इथं डज का वापरलं, डू का वापरलं, याचा याला सेपरेट नेम आहे. फक्त आपल्याला एक पाहायचं होतं, पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स हॅव निगेटिव्ह क्वेश्चन टॅग अँड निगेटिव्ह स्टेटमेंट्स हॅव पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. In this way, in this video, we have learned only one rule. Again, we have to learn 24 rules, but we have seen here contracted forms of auxiliary verbs, and in the next video we have no need, just let us start the second video directly, and after this don't forget to watch the next video also, and let us stop this video here only. Okay, see you in the next video.